कायमची बॉम्ब आहे ती. कायम पगार माझ्या आधी असते आणि कामाला माझ्या माग आहे का. अवलाद अजून आहे का? अजून आल्या का? आला काय झालं? लगा कायम पगारला पुढं आहे पण कामाला माग. आणि माझ्या वशिल्याने तुला भरती केलं त्याचं काय नाही ना रे. वयाच्या मानाचा विचार कर बघ. महाराजांना गेलाय मग मी होतो राजा आणि तू शिपाई. तुला याद लागलंय काय? अरे राजा व्हायचं काय कुणाचं पण काम आहे का ते? उग रे. नाही तुझं पण बरोबर आहे. राजानेच राज्य करायचं आणि आपल्यासाठी काय जनावर राखायची. आपण सुद्धा ते केलं पाहिजे. बरोबर आहे. मग हो राजा हो. पण तू राजा झाल्यावर माझं कसं काय? तू हवालदार. हा म्हणजे तुझ्या हाताकडचं सेवक. बरं मग आता मी तुला पहारेकरी म्हणणार. म्हणजे तू काय म्हणणार मला? राजा झाले म्हणलं तू पहारेकरी. हो बरं पहारेकरी. पहारेकरी. हा. तर तू काय म्हणायचं? काय म्हणायचं? जी महाराज. शाबास. आता दे ना. म्हणजे तू राजा मी शिपाई. मग तू मला काय म्हणणार? आई काय म्हणणार सांग ना. पहारेकरी. पहारेकरी. आणि मी काय म्हणणार? जी महाराज. एवढंच नव्ह का? मग त्यात काय अवघड आहे? त्यात काय अवघड आहे का? मी बोला काय म्हणणार तुम्ही? पहारेकरी. आणि तुम्ही काय म्हणणार? जी महाराज. आणि मी एवढंच बोलतो त्याला काय जाऊ? आणि लक्षात आलं ना? धीरात आलं ना? काय होय पहारेकरी. तर तू काय म्हणणार? कळलं पैतान काढल्यावर कळलं. आपण मी म्हणणार तुझं पहारेकरी. बोला महाराज आहे. आता नवीन राजा झाले म्हणल्यानंतर नवीन राज्य चालू झालं. हा नवीन राजा नवा कायदा. आता आपल्या राज्याचा अर्थसंकल्प आपण जाहीर करू. नवीन राजा नवीन कायदा. कसं करे काय मुळाचा? अरे राजा नवीन आहे म्हणजे नवीन कायदा. राजामध्ये सुद्धा जोश पाहिजे. आता मला सांग, काय आपल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकरी आत्महत्या का केल्या? त्याचं काय कारण? बरोबर आहे. त्याच्या मुळाशी अजून कोणी गेलेलं नाही. अगदी बरोबर आहे. कारण महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचं कारण काय? कारण त्यांच्या मुलाला भाव मिळाला नाही. बरोबर आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या देशाच्या आत्महत्या केल्या. नाही खरं खरंच आहे ते. म्हणून आपण शेतकऱ्याच्या मुलाला दर्जा देऊ. तिला पाहिजे. हा आता मला सांग, गहू कसा आहे? कुणाचं? गहू कसा आहे? हराम गहू हा माझे गाव कसं आहे? का तुला झ ऐकू आलो? अरे बाबा गव्हाचं सुद्धा आता तेल वाढलेलं आहे. हा काय तर काय आता 50-55 असेल आता. 50-55. आता ह्या महिन्यापासून 500 रुपयाला गहू किलो करून टाकू. नवीन राजा नवीन कायदा. शाबास बाजारा. तुला जर आजच कायमचं केलं पाहिजे त्याशिवाय गरीब मरणार नाही तू. आज 500 रुपयाने गहू केल्यावर तरी काय माती खायला जावी. अरे त्यांच्यासाठीच चाललंय आपल्या गरिबासाठीच चाललंय. हे असलं. हा मला सांग, हा आता घोडे तेल कसं आहे? गोडं तेल का गाढा तेल? अरे गोडे तेल म्हणायचं. अरे आमची शुद्ध भाषा आहे. आम्ही तेच म्हणलो ना, गोडे तेल. गोडे तेल कसं आहे? गोडे आहे ना 150 पासून पुढे. ह्या महिन्यापासून आपण तेलाचा भाव सुद्धा कमी करू. कमी केलं बरोबर आहे, कमी आता केलं. 900 रुपये किलो तेल करून टाकू. 900 रुपये. नवीन राजा नवीन. आजच्या काळात कालवणात काय त्यांनी रात्री उतरून खावं का? हा, त्यासाठीच चाललंय आपलं. आणि 900 रुपये कोण खाय का ते कोणी? अरे त्यासाठी चाललंय आपलं. आता मला सांग, हा हागणदारी मुक्तीची काय अवस्था आहे? आगण्याचा विषय फार वेगळाच आहे. म्हणजे कुठं सुद्धा माणसं रस्त्यावर बसतात. आता जे लोक रस्ते हकतात त्यांची यादी आमच्याकडे फरमान करा. आम्ही त्यांची ठोंग शुंटा. नवीन राजा नवीन कायदा. यादी फरमान करा. म्हणजे आम्ही एवढं जे अनुदान दिलं, एवढी लोकांनी संडास बांधली. काही लोकांनी जाणीवपूर्वक काय केलंय? संडास बांधले पण त्यात शेरड बांध, शिंकूट रथ, जळांड रथ, बाटल्या टाक. त्यासाठी आता मला सांग, हा दारूची काय, क्वार्टरची काय किंमत आहे? त्याची माहिती मला फक्त विचारायची. काय कसं क्वार्टर आहे? क्वार्टर का आता 80-90 पर्यंत आहे. 80-90. सकाळ काय एवढं घेतलं. आता ह्या महिन्यापासून आपण 20 रुपयाला क्वार्टर करून टाकू. नवीन राजा नवीन कायदा. त्याशिवाय गरीब दारू असं मारणार नाही. त्यासाठीच चाललंय आपलं. आता मला सांग, भ्रूण हत्येची काय अवस्था आहे? फार वाईट आहे. म्हणजे हो अनेक लोकांनी भ्रूण हत्या केली.
झाले. आता त्याची सुद्धा यादी आमच्याकडे फरमान करा. जी लोक भ्रूण हत्या करतात त्यांचे ऑपरेशन करून टाकू. जे डॉक्टर लोक त्यांना सहकार्य करतात त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट जप्त करून टाकू. नवीन कळले, कळले. आता महाराज येतील, हा? अरे महाराज हा? युवराज सरकार येतील, होय होय त्यांना काही खपत नाही. व्यवस्थित बोलायचं. पारा ठेव, चालतंय, चालतंय. पारा ठेव. मी पारा ठेवतो तू टिकाव ठेवून ये दादा. काय हराम खोरा सुरून काय जायचंय. आता तूच म्हणतोय पारा ठेव. काय हरकत नाही. बाहेर कोण आलं? बरोबर आहे हा? बाहेर कोण आलं तर आम्हाला लगेच कळवायचं. लगेच लगेच ठेव काय पारा. आधीच कळायचं नाही. पारा ठेव. फक्त तर मागं म्हणलं की बघायचं नाही तर मग चमडी काढून घ्यायची बारी. मला कळते तो. पारा बरोबर आहे. बोल बोल. कळलं का? डोळ्यात तेल घालून पारा कर. हा, डोळ्यात तेल घालतो डोळ्यात पीठ ठेवतो. जागृत पारा ठेव. तू सुद्धा बघत राहत. मागं म्हणलं की मागं वरून बघ. येते माझ्या लक्षात. दरबारमध्ये कोण आहे का? दरबारमध्ये महाराज आहेत का? मागे कोण आहे? मागे लक्षात ठेव ना हरामखोर. तू आलास का तिला? अहो दरबारमध्ये महाराज आहेत का? ए, मागे अरे कोण आहे तो? अहो मी एक गरीब प्रवासी आहे. गरीब? तुला तुझ्या आई बाबा गरीब का काढला? म्हणजे? आम्हाला ताप द्या, आमचं डोकं खायला. अहो गरीब लक्षात ठेव ना हरामखोर. Shut up. You can go. Shut down. प्रत्येक गरीब हा परिस्थितीनुसार घडत असतो. तेव्हा मी एक गरीब आहे आणि मी असं ऐकलंय की आपल्या राज दरबारामध्ये एक नोकरीची जागा शिल्लक आहे. तेव्हा मी नोकरीसाठी तुमच्या दरबारमध्ये आलोय. म्हणजे आमच्या नावाचं वावा ऐकून आलेला आहे तो. हा आता भारेकरी आपल्याकडे कुठलं खातं शिल्लक आहे? सोडला. हा? आता आहे पण मागं म्हणतो मी. मागचं सांगतो हरामखोर. आले कुठलं खातं शिल्लक आहे? ती घोडी पळवायचं. घोडी? हरामखोर पळवायचं नाही. पळवायचं का? पळवायचे घोडी घोडी पळवणे. पळवायचं नाही, पळवायचं. ते काय? म्हणजे चक्कीचं काम. गांड पट्टा. हा. महाराज. गरीबा, ए गरीबा, बोला. तुला घोडी पळवायचं मला का? घोडी फळवायचं? हा, पळवाय पळवाय. तुला पण पळवायचं ऐकू आलं का? पळवणे म्हणता का? चक्कीचं काम. अहो मी त्यात तर पूर्ण पारंगत आहे. भारेकरी, काय? आपल्या घोडीचं वजन काय? ह्याचं वजन काय? काय घोडीचं जर जास्त वजन आहे तर कमी पडत. हा? का? घोडी मोठी आहे का हे मोठा आहे? काय घोडी मोठी. मग हे नाही तर गोडून हे पडल आणि मरल. आमच्या अंगलटी काहीतरी येईल. घोडीचं खाली अंग खाली घाव. नको मग नको ती महाराज मला नोकरीची गरज असल्या कारणानं मी तुमच्या दरबारामध्ये मला जे काम देचाल ते मी कान आनंदाने स्वीकारेन. गरीबा, तुला मालिशचं काम जमल का? मालिश? हा. म्हणजे नेमकं मालिश करायच्या तरी कोणाची? नाही नाही, अरे आमचा मॉलिशवाला 3 महिने निघून गेलाय. बर. त्यामुळं मॉलिशवाला नसल्यामुळे तुला मॉलिशचं काम मिळेल. असं? आमच्याकडे मलम वेगवेगळे आहेत. घोट्याचा मलम वेगळा, गुडघ्याचा मलम वेगळा, बर. ढोंगणाचा मलम वेगळा, असं पाठीचा मलम वेगळा, बर. मानाचा मलम वेगळा, हा. डोक्याचा वेगळा. बर. हे मलम आमच्या अंगाला लावायचं. हा. आणि लावत असताना आवाज आला पाहिजे. फस कसा? फस फुस फस फुस. त्यावेळेला आम्हाला कसं गोड वाटायला पाहिजे. वाटतं वाटतं आता. म्हणजे महाराज गुडघ्याचा मलम वेगळा, हा. कपडेचा मलम वेगळा, सगळं पाठचं वेगळं. पाठीचा मलम वेगळा, त्याचबरोबर पोटाचा मलम सुद्धा वेगळा. हो. पण महाराज समजा मी जर हे सर्व मलम एकत्र करून जर तुमच्या शरीराची मालिश केली तर? तुला डोसक्याचा भाग आहे का? का? अरे मलमात मलम मिसळले. अहो कसं होईल आमच्या अंगात? मागे. Shut up! You can go! Sit down! मग तू मरतेल लगा. म्हणजे महाराज हा? सर्व मलम एकत्र करून तुमची मालिश करायची नाही 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 तर? नाही नाही, ते जमणार नाही. मग वेगवेगळा मलम वेगवेगळ्या ठिकाणी लावायचा. असं आणि म्हणता? आवाज आला पाहिजे. फस फुस फस फुस फस फुस. आम्हाला कसं? अहो पण महाराज जर सर्व मलम एकत्र केले तर त्यानंतर आवाज जरा वेगळा निघेल ना? आता तसाच आवाज येतोय. तुझी लई अक्कल वाढायला लागली मला वाटतं गरीबा. हा. तुला एकदा सांगून कळत नाही का? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा मलम लावायचा. बर. हा. आणि त्याचा तू काय सगळं मलम का एकत्र करून त्याचा फेस फाडतोस मी? बरं ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुमच्या सर्व बोलण्याशी मी सहमत आहे. फक्त मला तुमच्या दरबारमध्ये मला नोकरी हवी आहे. याला बरोबर आहे, पण याला पगाराचं काय आपण विचारलं नाही.
गरीबा बोला आम्ही तुम्हाला महिना 300 रुपये पगार देऊ. किती 300 रुपये हा. अहो किती आनंद होईल हा. 300 रुपये आम्ही आनंदाने नोकरी स्वीकारतोय त्यातून आम्हाला आठवड्याला एक बेर लागल, बर चिकन 65 लागल, नक्कीच देईन सिगरेट लागल, नक्कीच देईन मुखात पानाचा विडा रंगलेला पाहिजे अहो दिलं जाईल आणि त्यातून काही शिल्लक राहिलं बर तर तुझ्या बायकोच्या नावावर एफडी कर. मुलाबाळांचं भविष्य आहे पुढं. म्हणजे 300 रुपयाचा एवढा खर्च करून राहिलेल्या पैशामध्ये मी माझ्या बायकोच्या नावावरती एफडी करायची तर महाराज तुम्ही म्हणत असाल तर ती सुद्धा मी नोकरी स्वीकारेन. आता हे सगळं 300 रुपये भागवायचं सगळी कुणाला पाहिजे ना म्हणजे मग काय तर ते करायला नाही का. गरीबा बोला तुला आम्ही महिन्यात 30,000 रुपये देऊ. किती 30. 30,000 खूप आनंद झाला 30,000 रुपयात मी गरीबाचा श्रीमंत होईल. बर पण तुला मॉलीची रूम माहित नाही ना. आता ते मला पण माहित नाही आता तुम्हीच गेलं पाहिजे हो त्या. मला स्वतः ती रूम दाखवलं लागेल त्याला. म्हणजे हं? ही रूम दाखवून या परत हा हा हा? त्याला रूम दाखवून येतो. या जाऊ, या जाऊ. चला मला रूम दाखवा. बघा, बघा, रूम बघा. नालायकारो या राज दरबारामध्ये आमचे पिताश्री नसताना तुम्ही वेगळं काहीतरी बडबडत बसता का तर तुम्ही आमच्या दरबारचे विरोधी नोकर आहात म्हणून मी तुमचं सर्व ऐकतोय. माझी चूक नाही. मग ह्यो हरामखोर म्हणला काय म्हणाला तू राजा आणि मी होतो शिपाई. काय पण मी अरे मग आम्ही कोण आहोत नाही की मग- नाही मी म्हणलं मी म्हटले म्हणलं गोष्ट खरी आहे खुर्चीवर तू बसला होता बर आता उठ काय तुझ्या बाण म्हणायची कोण म्हणायचं उठ कोणी म्हणायचं म्हणतोय मी उठ म्हटलं पाहिजे नाही त्यानं मला अरे हा सगळा संवाद तुमच्या दोघांमध्ये चाललेला मी मागापासून ऐकतोय. आता ते आम्हाला माहिती आहे खुर्चीचा पाय मोडला होता दुसरा. हा. आता तुम्ही आला असता हा. आणि बसला असता आणि खुर्ची मुडली असती. तुमचा अपमान बरोबर आहे म्हणजे राष्ट्राचा अपमान. खरंय. म्हणून आम्ही त्याला लावाराकडे नेलं आणि अरे खुर्ची आपली लाकडाचे लवाराकडे येतात का सुताराकडे हे तुमच्यामुळे काय लागलाय तू सुताराकडे घेऊन गेलो बर मग सुताराकडे आपली खुर्ची आपलं सिंहासन व्यवस्थित केलेलं आहे. अगदी व्यवस्थित केलेलं आहे बर